राळे साहेब, माझी जीवनदायिनी, माझ्या आयुष्याची शिल्पकार माझी आई अरुंधती महाडिक, माझे ज्येष्ठ सहकारी अनिल पाटील साहेब, राजश्रीताई पाटील, अंजलीताई पाटील, या अशा युवा नेतृत्वाला कुठेतरी महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि मी आपल्याला सगळ्यांना अभिमानाने सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे 24 फेब्रुवारीला साहेब माझी नियुक्ती व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय खासदार धनंजय उपाध्यक्ष आमचे सहकारी तानाजीराव पाटील, कोल्हापूर महापालिकेचे सन्माननीय उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समितीचे सभापती विशालजी शिराळे, आपले श्रीयुत एनजे पाटील सर यांचा सन्मान करावा. नमस्कार. आपलं खूप मनापासून ह्या महिला मेळाव्याला स्वागत करते. आदरणीय काकासाहेब, फेडरेशनचं खूप मनापासून आभार. खूप मोठी जबाबदारी आहे, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच ती पार पाडायची आहे. कारण का पतसंस्था सुरू करून फक्त 3 वर्ष झाले, पण अनेक अडचणी आहेत. मी वेळोवेळी आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून काकासाहेबांबरोबर चर्चा करून साहेबांनी पण काही प्रश्न संसदेत मांडले आणि आम्ही ह्या सहकार क्षेत्रात हे योगदान देऊ शकलो, ह्याचा नक्की आनंद आहे. आणि भविष्यात आपण चांगलं काम करण्याची संधी देत आहे, ह्याच्याबद्दल खूप मनापासून आभार. कारण का महिला क्षेत्रात काम करत असताना माझं नेहमी मत आहे, कारण का बचत गट हे खूप मोठं माध्यम आहे. महिलांचं खास करून बचत गट असतं. महिला सगळ्या ऑलराऊंडर असतात, खूप वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात अगदी आघाडीने काम करतात. पण जिथं आर्थिक स्थैर्य असतं ना, तिथं थोडंसं कुठंतरी भीती असते. किंवा आजसुद्धा लाडक्या बहिणी आहेत, पण ते पैसे मला वाटतं तसेच बँकांमध्ये असतील. कितपत गुंतवणूक केली हे थोडंसं सांगणं अवघड आहे, पण तरीसुद्धा आज महिला चांगला निर्णय त्यांच्या आयुष्यासाठी घेतात. चांगलं नेतृत्व आज घडत आहे आणि भागीरथी महिला संस्था त्याला कुठेतरी हातभार लावते. त्याचा खरोखर सार्थ अभिमान आहे. आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करू शकलो आणि हे 16 वर्षाचा प्रवास तसा खूप संघर्षमय होता. कारण का महिलांना एकत्र करणं आज सुद्धा